नमस्कार, राणीज किचनमध्ये स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूयात मिश्र पिठाचे धपाटे. त्यामध्ये पौष्टिक असा पालकही मी घातलेला आहे. हे पहा, मस्त छान कांदा लसूण घालून मस्त छान आपण धपाटे तयार करून घेणार आहोत. हे पहा, मस्त छान. कुठे कुठे ह्याला थालीपीठ असंही बोलतात. हे पहा, रात्रीच्या जेवणासाठी मस्त छान असे आपण आज धपाटे बनवणार. त्यासाठी मी काय केलेलं आहे, 2 वाट्या पालक हा घेतलेला आहे, अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे व मिरच्या व लसूण घेतलेला आहे. हे पहा, 5-6 मिरच्या मी घेतलेल्या आहे. तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आपण ते छानपैकी बारीक करून घेऊयात. हे पहा, मस्त त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे. अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं व 1 चमचा छोटा जिरेही घालायचे आहे. मस्त छान बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी पीठ घेत आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, ज्वारीचं 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे व अर्धी वाटी गव्हाचं पीठही मी घातलेलं आहे. त्यामध्येच आता आपण पालक घालणार आहोत. हे पहा, लहान मुलाला पालक तर अजिबात आवडत नाही. त्यामुळे असा पौष्टिक काहीतरी पदार्थ आपण त्यांना बनवून दिला तर पालकही त्यांच्या पोटात जाईल. हे पहा, 1 बारीक चिरून घेतलेला कांदाही मी घेतलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे कोथिंबीरही घालायची आहे व त्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं तेही सर्व वाटण त्यामध्ये घालायचं आहे. तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. हे पहा, त्यामध्ये 1 चमचा मी हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण पहिलं पण त्या वाटणामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ हे थोडं कमीच घालायचं आहे. आपण छानपैकी एकत्र मिक्स करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेत आहे. कारण पालकामध्ये पाणी असतं, त्यामुळे थोडंसं मिक्स करून घेतल्यावर छान मुरलं जातं. थोडं थोडं पाणी घालून आपण छानपैकी पीठ मळून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. हे पहा, मी छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे. आपण लगेचच धपाटे करायला घेणार आहोत. अशा प्रकारे छोटंसं आपण कणिक घेतो ना, तेवढा गोळा घ्यायचा आहे व अशा प्रकारे हातावर थोडासा कणकेसारखा हे करून घ्यायचा आहे. 1 पोळपाट घ्यायचा आहे, त्यावर कॉटनचा 1 कपडा वल्ला करून टाकायचा आहे व त्यावर आपण अशा प्रकारे धपाटे थापून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. कोणाकोणाकडे असे धपाटे करतात ते नक्की मला कमेंट करून सांगा व कोणाला धपाटे आवडते ते त्यांनी नक्की लाईक करा. मस्त छान आपण अशा प्रकारे थापून घेणार आहोत. हे पहा, त्यामध्ये आपण आता त्याला बोळ पाडून घेऊ. हे पहा, मी 5 बोळ त्याला पाडलेले आहेत. तवाही छानपैकी गरम झालेला आहे, त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण त्याला थोडंसं पाणी लावून दाबणार आहोत. त्यामुळे पटकन धपाटे हे पलटले जाते. छान आपण टाकून घेतलेलं आहे. एका बाजूनं थोडा वेळ आपण भाजून घ्यायचं आहे. त्यावर थोडंसं तेल आपण घालणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे मी आता त्याला हलक्या हाताने पलटून घेत आहे. हे पहा, मस्त छान आपलं धपाटे हे पलटून झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व आणखीन असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटनही दाबा. हे पहा, मस्त छान आपले धपाटे तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे मी सर्व धपाटे बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला जर तीळ आवडत असतील तर तुम्ही थोडेसे तीळ घातले तरीही चालतात. हे पहा, अशा प्रकारे मी धपाटे हे बनवून घेतलेले आहेत व त्यासोबत दही व शेंगदाण्याची चटणी. मस्त छान लागतं एकदम.
चला तर मग भेटूयात दुसऱ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.